राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये ज्या दिवसापासून म्हणजे 9 तारखेपासून 9 डिसेंबरपासून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा दिवस तो, त्या दिवसापासून बीडचं राजकारण आहे हे गरमागरम होतच चाललेलं आहे. आणि आजपर्यंत जी लोक बोलत होती की वाल्मिक कराड हा देव माणूस आहे, वाल्मिक कराड हा मोठा समाजसेवक आहे, वाल्मिक कराड खूप मोठा व्यक्ती आहे आणि गरीब घरातून आलेला मोठा श्रीमंत झाला म्हणून त्याच्यावरती राजकीय सुडातून ही सगळी कारवाई केली जाते, असं त्याचे समर्थक आणि कार्यकर्ते बोलताना आपल्याला पाठीमाग काही दिवसानंतर मध्ये दिसले होते. याच वाल्मिक कराडचे कांड ऐकले की तुमचे डोळे विस्फारतील, एवढे मोठे आणि कांड केलेले आहेत. अमेरिकेपर्यंत वाल्मिक कराडचं नेटवर्क कसं पसरलं आहे, या केसमध्ये CIDचे जे अधिकारी होते अनिल गुजर यांची बदली म्हणजे CID तपास त्यांच्याकडनं काढून का घेण्यात आला आहे आणि तो कोणत्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. धनंजय मुंडे यांचं एक नवीन प्रकरण आता बाहेर निघालं आहे, ते म्हणजे हायकोर्टातून. आणि धनंजय मुंडेंचंच आणखी एक प्रकरण आहे जे शेतकऱ्यांचं आहे, हार्वेस्टर. ह्याचं काय प्रकरण आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण 2-2 मिनटाचं बोलूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वाल्मिक कराडचं नेटवर्कचं जाळं अमेरिकेपर्यंत कसं पोहोचले ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं आपण इथूनच सुरुवात करू. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 दिवस 20-21 दिवस वाल्मिक कराड हा फरार होता. आणि वाल्मिक कराड फरार असताना तो ह्या साईडला होता, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड फरार असताना नाशिकमध्ये एका आश्रमामध्ये त्यांनी आश्रय घेतल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. आणि या आश्रमामध्ये गुंडांना ठेवलं जातं अशा प्रकारचा देखील त्यांचा आरोप आहे. एकंदरीत मित्रांनो, वाल्मिक कराडनं इतका शातीर आणि हुशार माणूस आहे हे त्यांच्याकडे बघून तुम्हाला अजिबात वाटत नसेल. परंतु वाल्मिक कराड, जसं सुरेश दस यांनी सांगितलेलं की वाल्मिक कराडकडे 16 की 17 फोन आहेत त्याच्याकडे आणि त्याच्या PAकडे मिळून. आणि इतके फोन तर अनिल अंबानी, मुकेश अंबानी किंवा मोठमोठ्या उद्योगपती आहेत, गौतम अडानी वगैरे यांचे देखील नसतील किंवा ह्यांच्याकडे देखील इतके मोठ्या प्रमाणामध्ये फोन नसतील असा आरोप केला होता. आणि ही गोष्ट अत्यंत खरी निघालेली. वाल्मिक कराड खूप सारे फोन वापरत होता. त्यातली सगळ्यात महत्त्वाची धक्कादायक असं बोलत होते की वाल्मिक कराडकडे अमेरिकेचं रजिस्ट्रेशन असलेलं एक सिम कार्ड आहे आणि या सिम कार्डवरून वाल्मिक कराड खंडणीसाठी फोन करायचा समोरच्या व्यक्तींना आणि त्या फोनवरून तो बोलायचा आणि खंडणी मागायचा, जेणेकरून ते नंबर ट्रेस होऊ नयेत म्हणून. वाल्मिक कराडवरती या अगोदर 14 FIR दाखल आहे. त्या अनेक प्रकारचे आहेत, म्हणजे खंडणी असेल, अपहरण असेल, अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचं FIR नोंद आहे. आपण FIR देखील नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वाचून दाखवू. सगळ्यात महत्त्वाचं ना, वाल्मिक कराडचा एक जवळचा नातेवाईक अमेरिकेमध्ये राहतो आणि याच अमेरिकेमध्ये राहणाऱ्या नातेवाईकाकडे प्रचंड संपत्ती वाल्मिक कराडने पोहोचवले आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली अशा प्रकारचं SIDचा दावा केला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला वाल्मिक कराडला CID म्हणजे हे भेटलेलं 7 दिवसांचा रिमांड भेटला, तर ह्याच गोष्टीवरती भेटलेलं की CIDने त्यांना सांगितलेलं कोर्टाला की वाल्मिक कराडची परदेशामध्ये देखील संपत्ती असू शकते आणि याच अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे, म्हणून आम्हाला यांची कोस्टडी पाहिजे होती. आणखी एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराडचं आर्थिक व्यवहार सांभाळणारा एक व्यक्ती, ज्या दिवशी ही सगळी घटना बाहेर आली आणि सगळी केस झाली आणि सगळ्या मीडियावरती ही सगळी बूम झाली गोष्ट, त्याच दिवशी हा व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला आहे. त्याच्याकडे वाल्मिक कराडचे सगळे डिटेल्स आहेत, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, फोन, मोबाईल, जे 17 मोबाईलचा उल्लेख केला जातो, हे सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत त्याने कुठे ठेवलेत ते. त्यामुळे आता तपास अधिकाऱ्यांचं मोर्चा हा त्याच्यात देखील मार्गावर आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तो जो अमेरिकेमध्ये वाल्मिक कराडचा नातेवाईक आहे, ज्याच्या नावावरती वाल्मिक कराडनी प्रचंड संपत्ती पैसा ठेवलेला आहे आणि तो तिकडून सगळं नेटवर्क चालवतो, तो तिथून काय करतो, अमेरिकेमधून तिथून फोन लावतो इकडच्या कोणाला खंडणी मागायची असेल तर, आणि त्या फोनवरून ह्या लोकांना खंडणी मागतो आणि तशी खंडणी मिळवून देतो वाल्मिक कराडचं नाव घेऊन, जेणेकरून पोलीस जरी ते नंबर ट्रेस करायचा प्रयत्न केला तर ते समजणारच नाही, कारण तो आउट ऑफ कंट्रीचा नंबर आहे, तो ट्रेस होणारच नाही तो. म्हणजे इतकं शातीर डोकं आपला एक साधा समाजसेवक, साधा एक आपला गोरगरिबांचा कैवारू देव माणूस करत असेल ह्याची तुम्हाला कल्पना देखील नसेल. आणि ते खरं तर त्या दिवशी जे समर्थक सगळे हायकोर्टाच्या होते, बीड कोर्टाच्या बाहेर असेल किंवा रोडवरती वगैरे परळीच्या फिरत होते आणि हे बोलत होते की आमच्या देव माणसावरती अन्याय झाला, आमच्या देव माणसाला सोडा, आज त्यांची बोलती बंद झाली असेल. अत्यंत
भयानक ही गोष्ट आहे की वाल्मिक कराडचं नेटवर्क इतक्या लांबपर्यंत पोहोचले आणि हे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. अंजली दमन यासारख्या सामाजिक कार्यकर्ते इतका गंभीर आरोप करतात की त्या बोलतात की 14 FIR असताना, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी सिद्ध होत असताना देखील तुम्ही सरकारी बॉडीगार्ड कोणाच्या तरी वरद हस्तानी, कोणाच्या तरी वशिलाने, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांना सरकारी बॉडीगार्ड दिले होते. आता ते कोणाच्या सांगण्यावरून ते तुम्हाला माहिती आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये, या केसमध्ये CIDमध्ये एक CIDचे अधिकारी तपास करत होते ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यांच्याकडनं तपास काढून आता वेगळ्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्याचं कारण देखील समोर येते. प्राथमिक असंच कारण आपल्याला सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेला मोक्का लागतो त्यावेळेला ज्या अधिकाऱ्यांकडे हा तपास आहे तो तपास काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला जातो. आधी मला वाटते गुज्जर साहेबांकडे हा तपास होता CIDच्या, आणि तो आता काढून किरण पाटील नावाचे जे अधीक्षक आहेत, सिनियर आहेत त्यांच्याकडे हा तपास देण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक कारण समाज माध्यमांवरती हे देखील सांगितलं जातं आहे की ज्यावेळेला हे कोर्टामध्ये हजर करण्यासाठी मकोका लावायचा होता, किंवा ज्यावेळेला सुदर्शन घुलेला वगैरे कोर्टामध्ये हजर करायचं होतं, त्यावेळेला गुज्जर साहेबांनी एक गोष्ट केलेली की या केसचा मास्टरमाइंड हा सुदर्शन घुले आहे असा उल्लेख केला होता, असं समाज माध्यमांवरती बोललं जाते. आणि याच गोष्टीमुळे गुज्जर यांच्याकडनं हा तपास काढून तो सिनियर यांच्याकडे दिलेला आहे, ते म्हणजे किरण पाटील साहेबांकडे. कारण त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या केसमध्ये सुदर्शन घुले फक्त प्यादा आहे, तो मास्टरमाइंड असू शकत नाही. आणि एवढं सगळं माहिती असताना, केसमध्ये एवढं दबाव असताना तुम्ही अशा प्रकारचं स्टेटमेंट लिहिलं कसं, दिलं कसं की या केसचा मास्टरमाइंड हा सुदर्शन घुले. हा एक त्यांच्यावरती आरोप केला जातो समाज माध्यमांवरून. परंतु पोलिसांकडून आपल्याला असं सांगितलं की ज्यावेळेला मोक्का हा कलम लागतं त्यावेळेला हा तपास सिनियर अधिकाऱ्यांकडे जातो. आता ह्यातलं खरं काय खोटं काय, आणि जे आपले अधिकारी असतील किंवा ज्यांना कायद्याचं नॉलेज असेल त्यांनी कमेंट करून सांगितलं तर बरं होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, धनंजय मुंडेंसाठी सकाळी अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी अशी समोर आली की ज्यावेळेला धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्यावेळेला धनंजय मुंडेंचा एक मोठा महाघोटाळा समोर आलेला आहे, आणि हायकोर्टाने सरकारकडे त्याच्याबद्दल विचारणा देखील केलेली. आणि ही विचारणा 15 दिवसाच्या आतमध्ये सरकारचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगावं, अशा पद्धतीनं अशा शब्दामध्ये हायकोर्टाने सरकारला फटकारलेलं आहे. ते कारण असे, ज्यावेळेला धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्यावेळेला जे शेतीतली जी काय अवजारं वस्तू आहेत हे आपण खरेदी करायचे आणि शेतकऱ्यांना द्यायचे, असं त्यांचा प्लॅन होता. आणि ही अवजारं 10 रुपयाची जर गोष्ट असेल तर त्या ठिकाणी ते 150 ते 200 रुपयाच्या किमतीने आपण विकत घ्यायची आणि शेतकऱ्यांना ते द्यायची. अशा प्रकारे एक म्हणजे याचिका दाखल झाली होती आपल्या मुंबई हायकोर्टामध्ये. मला वाटतं नागपूर खंडपीठाकडे की औरंगाबाद खंडपीठाकडे आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी माहिती बघितली, त्याच्यानंतर सरकारला त्यांना हायकोर्टाला देखील वाटलं की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी अधिकाऱ्यांनी घोटाळा केलेला आहे. आता हा घोटाळा अधिकाऱ्यांनी केला आहे की मंत्र्यांनी केला आहे हा तपासाचा भाग आहे. येणाऱ्या काळामध्ये तो तपास आपल्याला बघायला मिळेल. परंतु जर असं काय असेल तर कृषी मंत्री जे पाठीमागचे होते धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलामध्ये जाणार आहे. कारण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आता समजा साध्या कॉन्स्टेबलने जरी काही एखादं करप्शन घेतलं किंवा चोरी केली किंवा काही जरी झालं, 4 पैसे घेतले, तर त्याचं म्हणणं किंवा त्याचं उत्तर त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज असतात त्यांना देखील त्याचं म्हणणं सांगावं लागतं, मांडावं लागतं, किंवा त्यांना देखील त्या ठिकाणी दोषी पकडलं जातं. त्याच्यामुळं जरी हा घोटाळा अधिकाऱ्यांनी केला असेल तर या सगळ्या घोटाळ्यावरती जी सही करणारे आहेत ते मात्र मंत्री असतात, आणि कृषी मंत्र्यांनी ती सही केलेली आहे. हा घोटाळा झालेला आहे, हा जवळपास आता निश्चित झाला आहे. आणि ह्याची तपास जर त्या मार्गाने झाली तर धनंजय मुंडे साहेबांचा पाय अत्यंत खोलामध्ये जाणार आहे या गोष्टीमध्ये. आणखी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जे हार्वेस्टरचा विषय फार अत्यंत गाजलेला आहे आणि खूप भयानक आहे हा देखील विषय. हा देखील विषय वाल्मिक कराड आहेत आणि धनंजय मुंडे आहेत यांच्याबद्दल आहे. तो म्हणजे वाल्मिक कराडांवरती 140 शेतकऱ्यांचा, कमीत कमी बोलतो आहे, मिनिमम जे आपले काही ठराविक भागातले 140 शेतकऱ्यांनी 8 लाख रुपये प्रमाणे वाल्मिक कराडला पैसे दिले. त्याच्यामध्ये अजून 2 जे दलाल होते, दलाल म्हणण्यापेक्षा ते एजंटगिरीचं काम करत होते, त्यांच्यामार्फत 8 लाख रुपये, एका शेतकऱ्याने 8 लाख रुपये हार्वेस्टरला अनुदान देतो म्हणून, कृषी मंत्र्यांकडून आम्ही मिळवून देतो म्हणून ते 8 लाख रुपये घेतले. आणि ते एका शेतकऱ्याचे 8 लाख म्हणजे मला वाटतं 100 शेतकऱ्यांचे झाले 80 करोड रुपये, राईट. 80 करोड त्या वरच्या 40 शेतकऱ्यांचे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पैसा, पोती भरून पैसा, शेतकऱ्यांनी आरोप केलेले आमच्याकडे व्हिडिओज, फोटो आहेत त्या पैशाचे, पोतीच्या पोती भरून आम्ही पैसा हा ह्यांना दिलेला आहे, वाल्मिक कराडांना दिलेला आहे. आणि धनंजय मुंडे साहेबांकडे देखील ह्याचं बोट दाखवलं जाते, कारण धनंजय मुंडे कृषी मंत्री होते.
कृषी मंत्र्याकडून आम्ही तो अनुदान मिळवून देऊ या उद्देशाने ते पैसे घेतले होते. आणि हा प्रचंड मोठा पैसा आहे. 100-125 कोटी रुपयेचा हा सगळा विषय आहे. आणि ज्या वेळेला अनुदान मिळालं नाही त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी विचारणा केली पैशाची, त्यावेळेला बीडला बोलवलं त्यांना. बीडला बोलवल्यानंतर वाल्मिक कराडनी आणि त्यांच्या सगळ्या गुंडांनी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मारहाण केली. ह्याच्यानंतर हे सगळे शेतकरी मनोज जरांगेंकडे गेले. मनोज जरांगेंनी त्यावेळेला वाल्मिक कराडला फोन लावला. वाल्मिक कराडला सांगितलं की माझ्याकडे काही शेतकरी आलेले आहेत, या शेतकऱ्यांचं काय पैसे असतील ते त्याला देऊन टाक. तर त्यावेळेला मनोज जरांगे साहेबांना सांगितलं की हां मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं पैसे देतो, परंतु जे मधले 2 एजंट आहेत त्यांना घेऊन यायला सांगा माझ्याकडे. आणि नंतर अशी माहिती मिळाली की हे 3 जण मिक्स झालेले आहेत, ते 2 एजंट आणि वाल्मिक कराड. आणि ते 2 जण सांगायचे की आम्ही वाल्मिक अण्णांच्या समोर येऊ शकत नाही, आम्हाला वाल्मिक अण्णा मारून टाकेल. आणि वाल्मिक अण्णा काय सांगायचं की ह्या दोघांना जोपर्यंत घेऊन येत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकरी माझ्याकडे येऊ नये. म्हणजे ह्यांची कशी खेळी होती. आणि त्याचे गुंड वाल्मिक कराडचे जे काही गुंड आहेत टोळीमधले, हे सगळे गुंड वेगवेगळ्या शेतकऱ्यांना धमकवायचे. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आता आम्ही तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊ. तर ते जे एजंट होते 2, त्या एजंटने असं त्यांना सांगितलं की जर तुम्ही असं काही केलं तर आम्ही तुमच्या सगळ्यांचे पाय तोडून टाकू. हा विषय इथंच मिटवा, पोलिसांमध्ये वगैरे जायची तुम्हाला काही गरज नाही. अशा प्रकारचं गुंडांनी त्याचे 2 एजंट होते ज्यांनी हा सगळा पैसा गोळा केला आणि वाल्मिक कराडला दिल्याचा आरोप केला जातो. त्यांनी हे बोललेले. आता CID SIT आणि मी तर बोलतो आणखी एखादी एजन्सी याच्यामध्ये ॲड करता आली तर करा आणि त्या देखील गोष्टीचा तपास झाला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे देवमाणूस म्हणून त्याचे समर्थक बघतात, ज्या व्यक्तीकडे आदराने त्यांचं नाव घेतलं जातं, अण्णा ते वकील कोर्टामध्ये जे कोर्टाच्या आवारात कोर्ट घालून आलेला वकील वाल्मिक अण्णा कराड यांच्याबद्दल जे काही घोषणा देत होता, वाल्मिक अण्णांवरती अन्याय झाला आहे, वाल्मिक अण्णांना सोडा, असं तसं, म्हणजे हा सगळा मोठ्या प्रकारात जे काही इन्फ्लुअन्स झालेलं आहे, तुम्ही विचार करा की कशा प्रकारे केलं असेल. आणि इतकं मोठं नाव वावा केले जाणाऱ्या व्यक्तीच्या बद्दलच्या अशा काही घटना आणि घडामोडी समोर येत आहेत. हे सगळं बघून तुम्हाला देखील चक्कर येईल. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. सुरेश दस असं बोलले ना की जर का आकावरती 302 गुन्हा दाखल झाला, वाल्मिक कराडवरती बोलतोय मी, वाल्मिक कराडवरती जर का 302चा हा गुन्हा दाखल झाला, हत्ता म्हणजे खंडणीचा झालेला आहे, मोक्का लागलेला आहे, फक्त 302 हा गुन्हा दाखल व्हायचा आहे जुन्या ह्याच्यानुसार. जर तसं झालं तर कमीत कमी जितेंद्र आव्हाड बोलले, कमीत कमी बरेच शेतकरी या ठिकाणी आपापल्या समस्या घेऊन समोर येतात. खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीडमध्ये असेल किंवा पूर्ण उर्वरित महाराष्ट्रामध्ये असेल, वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपलेल्या आहेत, शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले आहेत वेगवेगळ्या कामासाठी, शेतकऱ्यांकडून अनेक गोष्टी, लोकांकडून, सामान्य लोकांकडून मंत्री महोदयांना भेटायचे पैसे घेतलेले आहेत, मंत्री महोदयांना भेटून काम करून घेण्याचे पैसे घेतलेले आहेत. असे सगळी लोक जे पोलीस स्टेशनला न जाता इतर लोकांची जी आता बोलत आहेत या केसमध्ये, ह्यांच्याकडे संपर्क साधून आपली तळमळ व्यक्त करत आहेत. आणि म्हणून जितेंद्र आव्हाड की सुरेश असं बोलले की जर वाल्मिक कराडवरती 302चा हा गुन्हा दाखल झाला, या केसमध्ये बरेच शेतकरी हे समोर येऊन आपापल्या व्यथा मांडू शकतात. आता सरकारची जिम्मेदारी 302चा दाखल करायचा की नाही करायचा, SITची जबाबदारी, CIDची जबाबदारी. आणि जर कृषी मंत्री असताना जर हा काही अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा जर समोर आला आणि जर सिद्ध झाला तर मग मात्र धनंजय मुंडे साहेबांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे आणि धनंजय मुंडे साहेबांचा यामध्ये पाय खोलामध्ये जाणार आहे. मित्रांनो, समाजसेवक जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्याबद्दल एक कमेंट तुमची झाली पाहिजे. आणि या केसमध्ये वाल्मिक कराड 302चा आरोपी होतो का, किंवा आणखी त्याच्यावरती अजून कोणकोणते गुन्हे दाखल असू शकतात आणि त्या अनुषंगाने तपास व्हावा का, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. जय शिवराय, जय मल्हार.